नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजही आपल्याकडे सुंदर नाटकाची टीम आलेली आहे आणि अर्थातच या नाटकाचं नाव आहे जावं पुलंच्या गावा। पु ल देशपांडे यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्त आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी निमित्त हा घाट ह्या सगळ्या मंडळींनी घातलेला आहे। तर मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आमच्या आचार्य 98 स्टुडिओ मध्ये। तर प्रेक्षक हो, आज आपल्याकडे काही कलाकार आलेले आहेत, म्हणजे नाटकात बरीच मोठी टीम आहे। म्हणजे डॉक्टर राम पंडित आहेत, तन्वी गोरे आपल्या सोबत आहेत, आज आशिष चंद्रचूड आहेत, अमित सोलंकी आहेत, गौरी देशपांडे आहेत, परीन मोरे आहेत, यदुवीर सोगले आहेत, किरण चिटणीस आपल्या सोबत आलेले आहेत, रुंद चिटणीस, लिखित सावंत आपल्या सोबत आहे आणि कल्पिता राणे। तर आणि अर्थातच गौरव सावंत सर आलेले आहेत। तर या नाटकाची निर्मिती केलेली आहे पद्मविजय प्रोडक्शनने, ज्याचे आदित्य संजय राव हे निर्माते आहेत आणि दिग्दर्शन या नाटकाचं केलेलं आहे कल्पिता राणे, माझी मैत्रीण कल्पिता हिरे, आणि निर्मिती आणि व्यवस्थापनाचं काम पाहता स्मृती चिटणीस आणि गौरव सावंत। तर निर्मिती प्रमुख देखील आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत। खूप छान वाटतंय आणि जून महिना आला की शांताबाई शेळकेंचा कालस्मृती दिन आपण साजरा केला आणि सगळ्या साहित्यिकांचा एक आपण दिवस या निमित्तानं आपण साजरा करतो आणि ही संकल्पना खूप छान आहे। म्हणजे तरुण पिढीला काही मोजकेच लेखक कवी मंडळी माहिती असतात, पण नवीन पिढीला हे पुलांचं एवढं विपुल लेखन आणि कार्य समजण्यासाठी हा तुम्ही घाट घातलेला आहे असं मला वाटतंय। तर नेमकं संकल्पना आणि हे का करावंसं वाटलं असं तुलाच विचारेन पहिल्यांदा। मला असं वाटतं की म्हणजे आमच्या पिढीने पुलं फार आम्हाला बघता नाही आले परफॉर्म करताना। आम्ही पुलं वाचले, आमच्या आधीच्या पिढीने पुलं बघितले, म्हणजे आमच्या आई बाबांनी, आमच्या आजी आजोबांनी पुलं अनुभवले। आम्हाला पुलं फारसे अनुभवता नाही आले, पण आम्ही त्यांना अनुभवलं ते पुस्तकांमधून। आणि आता आमच्या नंतरची पिढी आहे त्यांना पुलं कोण आहेत हेच माहिती नाही, आणि इतकं अफाट लिखाण आहे त्या माणसाचं आणि इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं। तर मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये आज जो कंठमणी त्यांनी दिलेला आहे आपल्याला, एवढा पूर्ण खजिना आणि भांडार दिलेला आहे, ते आपल्या मराठी पिढीला, पुढच्या पिढीला माहिती व्हायला पाहिजे। कारण आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये हे माहिती होणं फार थोडं जरा डिफिकल्ट झालंय। तर किमान ज्यांनी पुलं अनुभवलेले आहेत त्यांना नॉस्टॅल्जिया होणं, आणि ज्यांनी वाचलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा ते एक्सपिरियन्स करणं आणि येणाऱ्या पिढीला पुलं माहीत होणं, म्हणजे या हेतूने ते माझ्या डोक्यात आलं की अरे हा, इतकं सगळं आपण पुलंचं वाचलंय, पण आता काहीतरी करायला पाहिजे, नाही सगळ्यांना हा अनुभव दिला पाहिजे। म्हणून मग त्यातनं सिलेक्टिव्ह घेऊन आणि मग त्याची एक बांधणी करून मला वाटलं की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे। तर मूळ हेतू हा की तो कार्यक्रम पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटलं पाहिजे चला आता पुलं वाचूया, चला आता आज पुलं ऐकूया। म्हणजे आताच्या पिढीला कदाचित वाचन जमणार नाही, तर किमान त्यांचे जे व्हिडिओज आहेत अवेलेबल, तर पुलं ऐकूया की असाही एक अवलिय होऊन गेला। म्हणजे मल्टीटास्किंग काय असतं हे त्यांनी आपल्याला तेव्हा सांगितलं, तेव्हा शिकवून गेले ते। आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचेच वपू आणि पु ल हे फार जवळचे फार जवळचे लेखक आहेत आणि नुकताच वपूंवर सुद्धा स्वातीताईंनी छान कार्यक्रम बसवलेला आहे आणि शशांक केतकर आणि सुनील बर्वे त्यात आहेत। आणि ही सुद्धा म्हणजे वपून पाठोपाठ लगेच पुलंचं पण नाटक आलंय। हे म्हणजे सगळे जे चोखंदर रसिक प्रेक्षक असतील किंवा वपू प्रेमी आणि पुलप्रेमी असतील त्यांच्यासाठी एक फार सुंदर पर्वणी आहे या नाटकाची असंच मी म्हणेन। आता सगळ्यांच्यात म्हणजे जे उपस्थित कलाकार आहेत त्यांच्या भूमिकेकडे वळूया। सुरुवात कोणापासून? गौरी? तन्वी। अच्छा, मी काम पण करते ह्याच्यामध्ये आणि जे त्यांच्या साहित्यापैकी निवडक जे जे काही मी निवडले त्याच्यातलं फुलराणी आणि दिदी राजे, म्हणजे सुंदर मी होणार मधलं दिदी राजे हे पात्र, तर ही दोन्ही पात्र आम्ही एका पाठी एक ह्याच्यामध्ये दाखवली। त्यातलं दिदी राजेचं जे पात्र आहे ते मी करते, तिची तिचा जो सोलो पार्ट आहे तो, आणि त्या व्यतिरिक्त मी सगळा गायनाचा पार्ट सांभाळते। अच्छा, गाण्याचं मग थोडी आम्हाला झलक ऐकायला मिळेल का? तांतुरा लावलं चालेल? हो, येस, आवडेल। ही झलक बघा आणि तुम्ही नाटकाला या। वॉल्यूम कमी ठेवा।
कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. वा वा, खूप छान. आणि मला पण वाटतं जेव्हा पुलं कुठलेही नाटक बसवत असतील तेव्हा सुद्धा सगळ्या कलाकारांना म्हणजे छान ते माहोल कसं म्हणजे जसं आता आपण बसलोय म्हणजे आपण फार लहान आहोत पण ते सगळे कलाकार जेव्हा कुमार गंधर्व असते कुठलीही मैफल बरोबर. शास्त्रीय नाट्य संगीताची तरी ते सगळे जसं जमत असतील आणि एका संहितेवर काम करत असतील तेव्हा काय मजा येत असेल तसं मला वाटतंय तुम्ही ते उभारण्याचा प्रयत्न थोडासा केलेला आहे. किरण तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल आणि एकंदरीत नाटकाबद्दल? नक्कीच. सुरुवात अशी झाली की मला तन्वीचा कॉल आला की असं असं कल्पिता राणे अशा एक आहेत त्या नाटक करतायत. सो त्यांना तबला प्लेअर हवाय जो डायलॉग्स सुद्धा डिलिव्हर करू शकेल, कारण नाटकाचं एक धाटणी अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळेच इन्व्हॉल्ड असणार आहोत आणि फक्त तबला प्लेअर म्हणून नाही तर हेही पैलू असायला हवे. तर मी पहिल्या कॉलमध्ये तिला सांगितलं की येस आय एम इन, कारण एक तर पुलंचं नाटक मी हिला ओळखत नव्हतो, हिला ओळखत असल्यामुळे मी तिला म्हटलं की हो मी आहे, तू सांग त्यांना की आपण बोलूया. आणि मग 2 दिवसांनी कल्पिताचा मला कॉल आला आणि देन आमच्यात बोलणं झालं, हार्डली 5-10 मिनिटाचं बोलणं झालं असेल. मी तिला म्हटलं मी आहे आणि तिथून मग रिहर्सलला सुरुवात झाली आणि मग सगळे भेटलो, सगळे एकमेकांसाठी नवीन होतो. पण त्यानंतर मी एका इंटरनॅशनल ट्रिपला गेलो होतो, पण माझ्या डोक्यात त्या रिहर्सलमुळे ते नाटकच एवढं भिनलं होतं की मी तिथे जाऊन जरी फिरायला गेलो असलो तरी मला डोक्यात सतत बॅकग्राऊंड स्कोर कसा करावा, काय तिकडे कुठे काय घालावं. सो अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स मी तिकडनं काही विकत घेतली आणि घेऊन आलो आणि आज आम्ही ती नाटकामध्ये आमच्या वापरतोय आणि खूप छान प्रकारे त्या इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग होतोय आणि सगळं अख्खं नाटक आमचं हे अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स वर आधारित आहे. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा वापर केलेला नाही. आजच्या तारखेला आजच्या जगात असं नाटक माझ्या मते तरी सध्या अस्तित्वात हे एकमेव आहे. सो छान अनुभव. आणि तुम्ही जसं म्हणालात आम्ही आता सुद्धा गेले काही महिने आम्ही सगळे ऍज अ फॅमिली एकत्र आलोत. आम्ही रिहर्सल करतोय, आम्ही प्रयोग करतोय. आम्हाला तोच फील येतोय जो पुलं आणि त्यांची जी मंडळी म्हणजे तशीच भट्टी जमलेली आहे आम्ही तो फील घेतोय. आणि खरं फुलांचे आशीर्वाद असावेत होत असेल. आणि आम्ही प्रत्येक जण या नाटकाला आम्ही एक स्वतःच एक बाळ म्हणतो ना आपण, युअर ओन चाइल्ड, तसं आम्ही ते ट्रीट करतोय आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे. आणि हा प्रवासच आहे, याचा शेवट काय असेल किंवा पुढे काय असेल फ्युचर बद्दल शेवट म्हणण्यापेक्षा याचं फ्युचर काय आम्ही त्याचा विचार करत नाही होत. आम्ही आज मध्ये जगतोय आणि आम्ही एक एक पाऊल पुढे टाकतो. नक्कीच नक्कीच. कल्पिता, मी तुझा अभिनय स्वतः पाहिलेला आहे आणि मागे उर्मिला यांच्या निमित्ताने तू आली होतीस. म्हणजे सशक्त अभिनेत्री आहे, मेहनती अभिनेत्री आहे, प्रामाणिक आहे रंगभूमीशी आणि नाविन्याचा ध्यास म्हणतो ना, फार कमी कलाकारांना म्हणजे सिरियल मध्ये अडकल्यावरती कुठेतरी गोठून गेल्यासारखा होतो त्यांचा अभिनय. पण तुझा अभिनय वाहता आहे प्रवाहासारखा. तर त्या आता ही संहिता जेव्हा तुझ्याकडे आली किंवा तेव्हा काय म्हणजे काय वाटलं ह्या संहितेबद्दल? मी जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे पुलंवरती नाटक करायचं जेव्हा आमचं ठरलं तेव्हा मला हा प्रश्न होता की महासागर आहे, आता या महासागरातून नेमकं काय निवडावं हा प्रश्न होता मला. पण एकंदरीत ते इतकं म्हणजे पुलंचं व्यक्तिमत्व आणि लिखाणच इतकं मिश्किल आणि इतकं छान आहे ना, गमतीशीर, की ते करता करता त्यांच्या आशीर्वादाने ते जोडलं गेलं आणि त्याला एक छान अशी एकसंघता प्राप्त झाली. आणि अर्थात माझ्या टीमचंही श्रेय आहे की त्यांनीही त्याला ते उभं करण्यामध्ये मला तितकीच मोलाची साथ दिली. आणि खरं तर मी काम करणार नव्हते असं मी ठरवलं होतं, कारण दिग्दर्शन करणं आणि अभिनय करणं या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र करताना थोडं जरा दमछाक होते. पण मग ह्या सगळ्यांनी मिळून मला खूप पुश केलं की नाही आपण करूया आणि छान होतंय.
मग त्याच्यामध्ये काही पात्र रंगवतीये मी. आता नेमकी कुठली ते मी नाही सांगणार, ते बघायला तुम्ही या नाटकात. आणि त्याला संगीताची जोड आहे, तर त्याच्यामध्ये मी नृत्याचीही जोड दिली आहे त्याला. आणि काही अभिवाचन आहे ज्याचं आम्ही नाट्य रूपांतर केलेलं आहे. तर अशी फार गंमत जम्मत करत आम्ही तो प्रवाह असा एक्सपिरियन्स करत असतो. आणि पहिला प्रयोग कधीच दुसऱ्या प्रयोगासारखा नसतो. म्हणजे जरी रिपीट ऑडियन्स आला तरी तो सांगू शकेल की अरे मागच्या प्रयोगात हे नव्हतं नाही का, आताच्या प्रयोगात हे आहे. तर ते नाविन्य किंवा नवीन काहीतरी ऍड करत राहणं किंवा मागच्या प्रयोगासारखा पुढचा प्रयोग न करणं, अर्थात याचं श्रेय पुलंच्या साहित्याला आहे, कारण तितकं वैविध्य आहे त्यात की आम्ही ते एक्सपेरिमेंट करू शकतोय. पण तो प्रयोग करत राहतो आम्ही. आणि तो एक आर्टिस्ट म्हणजे एक अभिनेत्री म्हणूनही मला काय म्हणू शकतो की वेगवेगळ्या जॉनरचे कॅरेक्टर्स मला करायला मिळत आहेत ह्याच्यात. त्यामुळे मला मजा येते अभिनय करताना सुद्धा, आणि दिग्दर्शन करताना तर एकदमच मजा येते. कारण म्हणजे सगळेच आर्टिस्ट इतके छान आहेत की काहीही त्यांना नवीन टास्क दिला की ते कधीच असे नसतात की नको ना, ते नेहमी असे उत्साही असतात की आता काय मागून घेतात की मला अजून दे, अजून मला काय करायचंय, मला अजून दे. तर ती जी एनर्जी आहे ना एक फ्लोईंग टीम मध्ये, त्यामुळे ते यंग, त्याचा युथफुलनेस जो आहे तो टिकून आहे. आणि मला असं वाटतं की हे नाटक कोण्या एकट्याचं नाहीये, ते संपूर्ण टीमचं आहे. आणि हेच त्याचं श्रेय आहे किंवा हाच त्याचा प्लस पॉइंट आहे. असं कुणाला एकाला उचलता नाही येणार बाहेर. आणि मला ह्याच्यात ऍड करायला आवडेल की प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की पुलंचे फॅन किंवा आता पुलंना जाऊन ऑलमोस्ट 25 वर्ष 12 जूनला होतील. सो ती पिढी ज्यांनी पुलंना बघितलंय, जगलेत, तेवढीच पिढी आमचा ऑडियन्स नाहीये बरोबर. सो आमच्याकडे आम्ही जे आता नाटक जे विणलंय कल्पिताने, ते अशा प्रकारे तिने बांधलंय की नवीन पिढीला सुद्धा की पुलंनी काय कसं शिकवलंय, हसायला कसं शिकवलंय, काय काय पद्धतीने तुम्ही हसू शकता. आणि तुम्ही त्या आयुष्याला म्हणजे आता रीलचं कॉन्टेंट म्हणा, हल्ली उथळ सगळा कारभार झालाय की कोणीही काहीही कुठेही शूट करतं आणि त्याला कॉन्टेंट म्हणून वापरतं आणि लोक ते मजा घेऊन बघतात. तसं नाहीये. व्हॉट इज रिअल कॉन्टेंट, ते काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. सो माझं आवाहन आहे प्रेक्षकांना की लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा प्रयोग आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी पुलं वाचलंय अशा लोकांसमोर सादरीकरण करणं हे खरं प्रेशर असतं. की ज्यांना माहितीये की बाबा पुलंनी हे असं लिहिलंय, तसं लिहिलंय किंवा असं सादर केलंय, तर त्याही प्रेक्षकांकडून आम्हाला अशा प्रतिक्रिया आल्यात की आज आम्हाला पुलं नवीन स्वरूपामध्ये दिसली. हे पैलू आम्हाला पुलंचे माहीत नव्हते, ते या नाटकातून आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल आम्ही भयंकर तुमचे ऋणी आहोत असे अभिप्राय आणि अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्यात. सो प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त आणि फक्त या नाटकाला या आणि पुलंकित होऊन घरी परत. आणि 2.5 तास तुम्ही सगळे टेन्शन विसराल आणि काय म्हणतो ते की एकदम मज्जा करून जाल, आनंदी होऊन जाल. नक्कीच. आणि मी आता सर तुमच्याकडे येते, गौरव सर तुमच्याकडे येते, कारण आता जसं सर म्हणाले रीलचा जमाना आहे. एका क्लिकमध्ये आपण असं स्क्रोल करत राहतो दिवसभर मोबाईल, आणि त्याला तसं काही फार व्हॅल्यू ऍडिशन नाही आहे त्या सगळ्या कंटेंटला. फारच कमी कंटेंट आपल्या मोबाईलवर आपल्या हातात येतो. पण आता नाटकाला परत सुगीचे दिवस आलेले आहेत, कारण खूप दर्जेदार नाटकं आता रंगभूमीवर दाखल झालेली आहेत. आणि पुलंचं हे 2.5 तास तुम्ही खेळून, म्हणजे आता त्यांचं साहित्य खेळून ठेवणारच आहे, पण तरी सुद्धा निर्मिती व्यवस्थापनाचं तुम्ही काम पाहताय, ते कशा प्रकारे करता आहात त्याविषयी थोडंसं सांगा. निर्मितीमध्ये पहिली गोष्ट तर मी आदित्याचे खूप आभार मानेन की त्यांनी कुठच्याही गोष्टीला अजूनपर्यंत त्यांनी नाही बोललं नाही की तुम्ही या गोष्टी करू नका किंवा असं नका करू किंवा कुठचा बजेट इश्यू आहे, किंवा त्यांनी पूर्ण फ्रीडम दिलं की तुम्हाला जे लागणार आहे ते तुम्ही सगळं वापरा, काही कुठच्या प्रकारची कमी करू देऊ नका. त्याच्यामुळे हे प्रोड्युसरचं बोलणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला विचार करावा लागत नाही किंवा काही करावं लागत नाही की हे करू की नको करू, की माझ्या आर्टिस्टला कुठे काही कमी पडणार आहे किंवा टेक्निकल गोष्टीमध्ये कुठचं कमी पडणार आहे. तर ह्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये जाणवत आहे. त्याच्यामुळे आम्ही तो प्रयोग एकदम यशस्वीरित्या आम्ही करू शकतो किंवा काही करताना आम्हाला त्याचा प्रॉब्लेम होत नाही. नक्कीच. आणि आता आपल्याकडे बालकलाकार आहे आणि मोठ्या मोठ्या पुलांसारखे जसे मोठे मोठे डोळे तसे पण त्याचे थोडेसे आहेत. तर लिखितला मी सांगते, तुझा अनुभव कसा आहे,
काय करतोयस तू नाटकामध्ये? मी आधी जे ठरलं होतं, मम्मा बोललेली की लिखित ध्वजात डान्स करणार आहे. हा सो डान्स होता आणि त्याच्यानंतर किरण काका जॉईन झाला आम्हाला. हा तर एका रिहर्सल मध्ये त्याचा पण मुलगा आला. सो आमची गट्टी जमली हा आणि मग मम्माच्या डोक्यात आलं की ह्यांना पण घेऊया. मग आम्ही दोघं आलो तर मग आम्हाला कळतो ऍक्टिंग करा. ऍक्टिंग आम्हाला सगळंच करायला मिळालं. डान्स, ड्रामा आणि म्युझिक आम्ही Wow. तिन्ही गोष्टी करतोय नाटकात. वाद्य वाजवतात. वाद्य वाजवतात, साईड रिदम हा. साईड रिदम दोघं वाजवतात. आणि खरंच सांगतो, मुलं भयंकर हुशार Talented आहे, आहेतच, हो. टॅलेंटेड आहेतच, पण सुस्वभावी असल्यामुळे हा. ते नाटकाबरोबर आमच्या बरोबर रिहर्सल मध्ये बरोबर. तेवढ्याच Sincere. सिन्सिअरिटीने ते रिहर्सल मध्ये असतात. त्यांचे पार्ट ते बरोबर, ते त्यांना जे इन्स्ट्रक्शन मिळतात ते फॉलो करतात. साईड रिदम छान उत्तम परीने, म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही या नाटकाला. तुम्ही फक्त या आणि बघा, म्हणजे बघा आम्ही काय करतात मुलं. आम्ही सांगू शकत नाही की एक्झॅक्टली काय होतं आणि स्पेशल काय नाही आम्हाला होतं. कमेंट्स मुलांबद्दल येतात की ह्या बालकलाकारांनी तर कमाल केली. मनं जिंकली. हा नक्कीच. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जावे पुलांच्या गावा या टीम सोबत पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जावे पुलांच्या गावा या टीम सोबत गप्पा आपल्या रंगलेल्या आहेत. पद्मविजय प्रोडक्शन निर्मित आणि बिल्ट आर्च लँड प्रस्तुत हे नाटकाचा घाट घातलेला आहे आणि याचे निर्माते आहेत आदित्य संजय राव आणि आपल्या सोबत आहेत तन्वी गोरे, कल्पिता राणे, किरण चिटणीस, लिखित सावंत आणि किरण चिटणीस, गौरव सावंत. हा गौरव सावंत. चालेल. आता अर्थातच बरेचसे प्रयोग झालेले आहेत, म्हणजे 2-3 प्रयोग झालेले आहेत तुमचे. म्हणजे यशवंतराव चव्हाणला एकदा झाला, शिवाजी मंदिरला झाला, पुण्यातही याचा प्रयोग झाला. तर या सगळ्या प्रयोगांबद्दल प्रत्येकाने थोडंसं सांगा, कसा होता, प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, विशेषतः पुणेकरांच्या? आम्ही पहिलाच प्रयोग पुण्यात करायचं ठरवलं होतं, अच्छा. त्यामुळे खूप दडपण आलेलं आम्हाला ऍक्च्युली की अरे बापरे, आता कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि कसा ऍक्सेप्टन्स मिळतोय. पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा आणि प्रयोग सुरू असतानाही योग्य ठिकाणी दाद मिळत होती आणि त्यामुळे अर्थातच आता प्रेक्षकांची दाद आली की कलाकारांचा उत्साह वाढतोच. आणि प्रयोग संपल्यानंतर एक मला वाटतं थोड्या ज्येष्ठ महिला होत्या, त्या मला म्हणाल्या की अहो हे काय तुम्ही 2 तासात 2.25 तासात संपवलं, तुम्ही म्हणे सिरीज करायला पाहिजे, आता म्हणे पुढचा भाग करा, याची म्हणे सिरीज करा तुम्ही, आम्ही पुन्हा पुन्हा बघायला येऊ. हे फार तोकडं वाटतंय हो, अजून आम्हाला अनुभव पाहिजे, तुम्ही मजा आणलीत म्हणे आम्हाला. पुन्हा एकदा आम्हाला म्हणे पुलंच्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. तर असे काही अनुभव आहेत. किंवा एक आजोबा होते, ते म्हणाले की आम्हाला फार कौतुकाची बाब वाटते की इतकं सगळं अफाट लिखाण असताना तुम्ही बरोबर नेमकं जेवढं पाहिजे तेवढं निवडलं आणि ते एकदम छान प्रकाराने सादर केलं. आणि म्हणे बरे की तुमच्या तिकिटात आम्हाला सगळंच बघायला मिळतंय, नृत्य, नाट्य आणि संगीत सगळ्याचा इक्वल आस्वाद आम्हाला मिळतोय. असे भरपूर आहेत. आणि एक मला वाटतं कुणीतरी गृहस्थ आले होते, मला नेमकं आठवत नाही पुण्याच्या प्रयोगाला का मुंबईच्या प्रयोगाला, पण ते अगदी बॅकस्टेजला आले आणि त्यांनी असे माझे हात धरले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं एकदम. तर मला असं झालं की बापरे आता काय, आणि खूप वयस्कर होते ते. तर मी म्हटलं मला कळेच ना की मी काय रिॲक्ट करू. म्हटलं काय झालं काका? तर ते म्हणे नाही म्हणे मी पुलंचं नाटक बघितलेला माणूस आहे आणि मी पुलं वाचतो. म्हणे आज तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी येऊन हे जे काही आज तुम्ही स्टेजवरती सादर केलेलं आहे ते म्हणे फार कमाल आहे. आणि त्यांनी इतके शुभाशीर्वाद भरभरून दिले की म्हणे नाही तुम्ही भरपूर प्रयोग करा, अगदी थांबू नका, आणि खूप छान झालं. म्हणजे तो क्षण जेव्हा आम्ही अनुभवतो ना तेव्हा असं वाटतं की चला आपण जे करतोय ते खूप छान आहे आणि समाधानकारक आहे. किंवा लहान एक बाई आल्या होत्या यशवंतच्या प्रयोगाला, त्या त्यांच्या मुलीला घेऊन आल्या होत्या स्पेशली प्रयोग बघायला. आणि ते प्रयोग बघून झाल्यानंतर त्या बाई म्हणाल्या की मी पुलं वाचलेत, मला माहिती होते, पण आता माझी मुलगी विचारायला लागली की आई मला पुलंचं पुस्तक घेऊन देशील का म्हणून. ते स्पेशली घेऊन आली होती ती मुलीला. म्हणे माझी मुलीने नाटक हा प्रकारच बघितलेला नाही. अरे बापरे. तिने पहिल्यांदा हे बघितलं आणि आता तिला ती गोडी लागलेली आहे.
किंवा मला वाटतं झपूर्जाच्या झपूर्जा, प्रयोगाला हो. एक आलेल्या त्यामुळे आम्ही कधीच नाटक नाही बघितलं. त्यांचा आणि पहिला प्रयोग पहिलाच प्रयोग आमचं आयुष्यात नाटक आमचं नाटक आणि त्या बघितलं. भारावून गेल्या आणि त्यांनी लिटरली पुलंची फोटो फ्रेम असते आमच्या नाटकात, त्याला असा प्रेक्षकांच्या समोर साष्टांग नमस्कार घातला आणि त्या म्हणाला यापुढे मूवी नाही पाहणार, नाटक पाहणार. आमच्यासाठी ती पण खूप मोठी गोष्ट होती. अजून एकाने प्रतिक्रिया दिलेलं नाटक संपलं, मी घरी जाऊन पुलांचं पुस्तक हे हो. जे ठेवलं अडगडीत ते मी जाऊन पहिला वाचणार. हो वाचणार. वा. फार सुंदर. आणि आता पुण्या मुंबईत तर प्रयोग होतच आहेत, पण आता महाराष्ट्रभर ज्या म्हणजे थिएटर्स आहेत, रंगभूमी आहे, तर तिथे हे प्रयोग झाले पाहिजेत असं आपण या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करूया. हो, बरं, ते प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये देखील हे हो, प्रयोग अगदी, झाले अगदी, पाहिजे, अगदी. जेणेकरून जास्ती प्रमाणात. आणि मला वाटतं तुम्ही शूटिंग केलं नाहीये, म्हणजे शूटिंग झालं, युट्यूबला गेलं तर ते तसा तो आनंद मिळणार नाही, नाही. नाही. जो प्रत्यक्ष नाटक पाहण्याचा आनंद आहे, तो प्रतिकृती पाहण्याचा आनंद आहे, तो युट्यूबवर मिळणार नाहीये. तर त्याबद्दल काय असं तुम्ही ठरवलं आहे, कसं प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं? मला असं वाटतं की प्रेक्षकांनी नाट्यगृहात येऊनच नाटक बघितलं पाहिजे. हा. कारण मुळात नाटक ही प्रत्यक्षदर्शी कला आहे. हा. आणि प्रामुख्याने मी ह्या नाटकाविषयी हे बोलेन की पुलंचं मुळात व्यक्तिमत्व असं होतं की मी पुलंना भेटलो होतो हा अनुभव आहे. हा. तर ते भेटण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष माणसाला अनुभवावं लागतं. बरं. त्यामुळे नाट्यानुभव घेण्यासाठी तुम्हाला किंवा पुलंना जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल वा. आणि तुम्हाला त्यांना भेटावं लागेल, हम्म. तर तुम्हाला तो अनुभव मिळेल. हम्म. आणि आमच्या नाटकामध्ये चित्र आणि शिल्प सोडल्यास हा. सगळ्या कला आहेत. अच्छा. त्यामुळे तुम्ही येऊन जोपर्यंत तो नाट्यानुभव घेत नाही हा. तोपर्यंत तुम्हाला पुलंच्या साहित्याचा आनंद मिळू शकत नाही किंवा त्यांना भेटल्याचा आनंद मिळू शकत नाही. बरं. आणि मी एवढी खात्री देते की एकदा तुम्हाला माहित असू देत किंवा नसू देत, हा. तुम्ही येऊन जर एकदा त्यांच्या म्हणजे हा. नाट्यानुभव घेतलात तर तुम्ही आयुष्यभर पुलंची मैत्री केलीत म्हणून समजा. नाही. हे अगदी मी बिनदिक्कतपणे सांगू शकते. अर्थात त्यात आमचा कलाकार म्हणून वाटा थोडासा आहे. हा. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला पुलंचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला मिळतंय. ह्यात सगळ्यात मोठा वाटा हा पुलंचाच आहे आणि त्यांच्यासारखं कुणी होणे नाही. हा. तेच आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. केलाय. नक्कीच. आता आपण म्हणजे ऑनलाईन बुकिंग सुद्धा आपण करू शकतो. आता पुढचे तुमचे प्रयोग, आगामी प्रयोग कुठे आहेत आणि ते कसं बुकिंग कसं आपण करायचं आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूया. पुढचे आमचे शोचे डिटेल्स हे सांगतील कल्पिता. 9 जूनला जो प्रयोग आहे तो हा. पुलोत्सवात होतो आहे. अच्छा. जो पुण्यामध्ये होणार आहे बालगंधर्व येथे, रंगमंदिर येथे. आणि त्यानंतर 12 जूनला जो पुलंचा 25वा स्मृती दिन आहे आणि सुनीताबाईंचं सुद्धा हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्ताने आम्ही शिवाजी मंदिर दादर येथे प्रयोग करतोय रात्री हा. 8 वाजता. अच्छा. तर त्याचं तुम्हाला बुकिंग 3 दिवस आधी थिएटरवरही मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग सुद्धा आहे. तिकीट खिडकीवरती अवेलेबल आहे. हा. आणि पुढचे प्रयोग लवकरच हो. कळतील आपण- कारण पाऊस असल्यामुळे फोन अंदाज बुकिंग घेऊन. आहे आपल्याकडे. आणि हा, फोन फोन. बुकिंग सुद्धा अवेलेबल आहे. अच्छा. बाकीच्या कलाकारांचं देखील कॉन्ट्रीब्युशन जे आहे, म्हणजे आशिष चंद्रचूड असतील, अमित सोलंकी असतील, डॉक्टर राम पंडित असतील, तर त्यांच्याविषयी थोडस ऐकायला आवडेल. डॉक्टर राम पंडित हे स्वतः गायक आहेतच हा. आणि अर्थात आता सगळ्यांना माहितीच आहे की ते अप्रतिम गायक आहेतच. पण या निमित्ताने म्हणजे डॉक्टर राम पंडितांशी माझी तन्वीमुळे ओळख झाली. ते अच्छा. जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ते मला म्हणे की, मी म्हटलं तुम्हाला अभिनय करावा लागेल, तेव्हा ते मला म्हणे की गायकाला तुम्ही अभिनय, म्हटलं तुम्ही आधी संहिता ऐका आणि मग म्हटलं ठरवा तुम्हाला आवडेल का. तर ते संहिता ऐकल्यावरती ते फारच त्यांना खुश झाले आणि त्यांना फार भावली. म्हणे हो मला ह्या चमूचा भाग व्हायला आवडेल. आणि मग तेव्हापासून मला असं वाटतं की संगीताची जी धुरा आहे मेजर, ओके. ती त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली आणि ते स्वतः गातातही, अभिनयही करतात आणि सगळं पूर्ण कोऑर्डिनेशन टीमचं म्युझिकल कोऑर्डिनेशनही अच्छा. तेच बघतात. गौरी, आशिष आणि अमित हे हा. वेगवेगळी पात्र रंगवत आहेत. हा. जसं गौरी ती फुलराणी करते आहे आणि आम्ही काही अभिवाचन केलेलं आहे, तर त्याचं आम्ही नाट्य रूपांतर केलंय. त्याचे आम्ही अच्छा. कॅरेक्टर प्रसंग उभे केलेत. प्रसंग उभे केलेले आहेत. आणि
ही संहिता जी आहे नाटकाची त्याच्यात सुद्धा एक पात्र आहेत, ती हा. पात्र ते पर्टिक्युलरली रंगवत आहेत. हम्म. आणि गौरी असं एक कॅरेक्टर रिप्रेझेंट करते की जे आत्ताच्या पिढीला रिप्रेझेंट करते. अच्छा. त्यामुळे जी आत्ताची कॉलेजला जाणारी पिढी आहे ना त्यांना ती खूप रिलेट करते. म्हणजे नंतर ती कॉलेजची मुलं येऊन आम्हाला कुणालाच भेटत नाहीत, ते गौरीला जाऊन भेटतात, कारण तिला ती एकदम आपलं अच्छा. रिप्रेझेंटेशन आहे असं वाटायला वा. लागतं. आणि आशिष बरंचसं पत्र वाचन करतो, अमितही बरंच भ्रमण मंडळ वगैरे असं बरंच काय काय जे जे साहित्य आहे. आता मी सगळीच पानं उघड नाही आणि करत. आपला देखका परीन आणि जो आहे, परीन आहे, परीन मोरे, तोही फार म्हणजे काय म्हणू शकतो की आमच्या टीम मधला बालकलाकारांच्या आधीचा हा. थोडासा यंग असलेला मुलगा, तो एक वेगळीच एनर्जी रंगमंचावरती घेऊन येतो. एनर्जीचा पुढा एनर्जीचा Full पुढा energetic. येतो. म्हणजे त्याच्या एंट्रीलाच लाफ्टर. वा. म्हणजे तो त्याचं एक वाक्य आहे की काय म्हणतो तो नेहमी, माझा गोगावला. नाही 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 ते काय शुअर काय- 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 दुनिया जला दुनिया जला देंगे. दुनिया त्याचं एक वाक्य आहे. म्हणजे तो नेहमी रिहर्सलच्या आधी, शोच्या आधी सगळ्यांना सांगणार दुनिया जला देंगे हम, असं एकदम स्टाईल मध्ये. ताकदीचे असे प्रसंग तो उभे करतो. हो. अच्छा. आणि त्यातून जो काय लाफ्टर, म्हणजे तुम्हाला सांगतो नाटकात तुम्हाला कधी वन्स मोर म्हणजे हा. ऑफकोर्स आम्ही संगीत नाटकामध्ये येतो, बरं. नाटकात scene ला- सीनला आम्हाला वन्स मोर scene ला येतो. once अच्छा, more. आणि scene ला. अख्ख्या तीन scene वेळा ला. आलाय तो, बरं. तीन प्रयोगांमध्ये आलाय. सातत्याने मी येतो. ते विचारणार होते की तालमी दरम्यान आणि ऑन द म्हणजे शो करताना जे काही किस्से असतील तर ते थोडे share एकदा करा. असंच झालं, पहिल्यांदा वन्स मोर आला हा. तेव्हा आता गंमत अशी झाली, नाटकात कधी वन्स मोर येत नसतो हा. आणि वन्स मोर आला. आता वन्स मोर आला तर कोणालाच अपेक्षा नव्हती की नाटकात वन्स मोर येईल, त्यामुळे प्रत्येकाला असं झालं की आता तो घ्यायचा की नाही घ्यायचा, कारण सीन अख्खा करणं फार गरजेचं आहे. मग आम्ही प्रसंगवधानता बाळगत तो टाळला, कारण कसं असतं की काही सीन्सचा रसास्वाद हा पुनर्निर्मिती केल्यानंतर कमी होतो असं मला हा, वाटतं. बरोबर हो. त्यामुळे तो तेवढ्या पुरता सीमित राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की वन्स मोर बघायचं असेल तर प्रेक्षकांनी वन मोर टाइम यायला पाहिजे कारण तो प्रसंग अनुभवण्यासाठी. असा प्रसंग तो घडत जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा वन्स मोर आणि करण्यात हे त्यात काय गंमत होतं नाहीये. असा लोकांना प्रश्न पडतो, बरं. हे काय होतं, हे पुन्हा दाखवा यार, वा. असं म्हणजे ते आम्ही जे तुम्हाला बोलतो आता तुम्हाला ते रिलेट नाही होणार, पण जेव्हा तुम्ही हा. येऊन प्रत्यक्षात पहाल, बघाल हो. तेव्हा तुम्हाला कळेल की ही मंडळी सगळी काय बोलत होती ते. म्हणजे कदाचित आता असंही वाटेल लोकांना की इतकं काय त्यात, आम्ही हा. एवढी नाटकं बघतो काय आहे त्याच्यात, पण तुम्ही ऍक्च्युअली जोपर्यंत येऊन बघत नाही. तो वेडेपणा बघत नाही ना जो आणि- स्टेजवरती आणि- क्रिएट होतो. इम्प्रोव्हायझेशन त्यामध्ये जे आम्ही रिहर्सलच्या दरम्यान केले याच्यात कल्पिताताईचं श्रेय असं आहे की यातलं काही काही साहित्य लोकांनी पुलांनी बसवलेलं जुनं पाहिलेलं आहे, हो, व्हिडिओजच्या मार्फत बरं, हो, असेल, बरं. पण आम्ही तेच साहित्य वापरतोय, पण आमच्या दिग्दर्शिकेने ते तिच्या पद्धतीने नवीन अच्छा. थोडंसं करून बसवलंय. सो वा. तो एक डिफरन्स पण आहे त्याच्यातला, की आम्ही आमच्या पद्धतीने ते मांडतोय आणि ते जुनं जे आहे तेही लोकांना आवडलं आणि आम्ही जे बसवलंय तेही लोकांना म्हणजे लोकांनी ते एक्सेप्ट केले की Accept केलंय ते. ती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनीच तयार केलेली ती कलाकृती आहे, पण ती मांडण्याची पद्धत प्रत्येक कलाकाराची वेगळी असते. तर ते श्रेय आमच्या दिग्दर्शिकेला थोडक्यात नक्कीच जातं सांगायचं, कल्पिताताई. ऑफकोर्स तिचंच सगळं श्रेय आहे, तिचंच आहे हे सगळं. आपलं आहे, आपलं सगळ्यांचं आहे. आपलं सगळ्यांचं म्हणजे इट्स अ टीम मुख्य स्त्रोत आहे ती, हा. तिच्याकडून ती गंगा वाहत वाहत आमच्याकडे आणि आम्ही मग त्याच्यात आलो. पण सांगायचा मुद्दा असा की लोक, प्रत्येक माणूस हा त्याच्या चष्म्यातनं बघतो. कलाकृती बघत असतो. सो ते म्हणतात की अरे तुम्ही पुलं का नाहीयेत त्या ह्याच्यात, म्हणजे तिकडे हा. पुलंची व्यक्तिरेखा नाही. तर तिने पुलंच्या दृष्टीने, पुलंनी हो. जे अभिवाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये पुलं स्वतः सांगतायत की हे कॅरेक्टर असं होतं, हे असं होतं. आता ते कॅरेक्टर जेव्हा पुलंशी गप्पा मारेल तेव्हा काय घडेल ते तिने केलं. एवढंच मी सांगेन. नक्की. सगळं सांगण्यात अर्थ नाही. नाही तर नाटकच दिसेल हो. लोकांना. पण पुलांचं म्हणजे खरं आयुष्य म्हणजे सुनीताबाईंनी अगदी काय म्हणतात तसं अगदी सहचारिणी मिळावी तर हो, सुनीताबाईंसारखी अगदी, अगदी अगदी. त्यांचा सगळा व्यवहार सगळा पुलांचा म्हणजे पुलांचा स्वभाव अगदी साधा असल्यामुळे हो. लोक फसवायची त्यांना, पण सुनीताबाईंमुळे एक दरारा हो, हो. असा होता आणि त्यांनी सगळं मॅनेजमेंट तुमचं निर्मिती व्यवस्थापनाचं काम सुनीताबाईंनी हो, फार हो. छान केलं होतं. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं सुनीताबाईंचं देखील जन्मशताब्दी वर्ष आहे. सो सुनीताबाईंच्या विषयी कोणी काही सादर केलंय किंवा हो कसं काय आहे? हो 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 सुनीताबाईंच्या हो, तर- उल्लेखाशिवाय पुलं पूर्ण कसे होऊ शकतात. हा. तर सुनीताबाईंचं त्याच्यात उल्लेख आहे आणि आम्ही सुनीताबाईंविषयी त्यांचं अढळ स्थान जे त्यांच्या आयुष्यातलं आहे हा. ते आम्ही
नाटकात सादर करतो आणि तो ते surprise तो सादरीकरणाचा आहे. जो भाग आहे सुनीताबाईंचा हा. तो जर त्या नाटकात नसेल तर ते नाटकही पूर्ण होऊ शकत नाही. मी इतकंच सांगू शकते. वा. आणि तो नेमका काय आहे आणि कसा आहे तर ते जर बघायचं असेल तर तुम्ही नाटकाला या. तर खरंच पुलंच्या गावी आपल्याला जावं लागेल. जसं यांच्या नाटकाचं नावच आहे जावई पुलंच्या गावा. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि नाटकाचे खूप छान प्रयोग होऊ दे, सगळीकडे होऊ दे आणि भरपूर छान प्रतिसाद मिळू दे. आणि अर्थातच तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप खूप आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण जावे पुलंच्या गावा या टीमला भेटलो आणि पद्मविजय प्रोडक्शन निर्मित आणि बिल्ड आर्ट लँड डेव्हलपर्स प्रस्तुत हे नाटक आहे आणि याचे निर्माते आहेत आदित्य संजय राव आणि जावे पुलंच्या गावा याचे लवकरच प्रयोग आहेत 9 आणि 12 तारखेला. 9 जून आणि 9 ला 12. पुण्यात आहेत आणि 12 ला शिवाजी मंदिर दादर इथे आहेत रात्री 8 वाजता. तेव्हा जास्तीत जास्त जेव्हा यांचे प्रयोग असतील मुंबई पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगद्वारे यांना भरघोस प्रतिसाद द्या. आणि पुलांना आपण आपलं पेज पण आहे. इंस्टाग्रामवर पेज आहे. पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि ह्या नाटकाला आपण निश्चितच सगळ्यांनी पसंती देऊया अशीच विनंती करते आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. Acharya 90 FM 90